नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुम्हाला माहीतच आहे आम्ही लिक्टनस्टाइन या कंट्रीमध्ये आहोत आणि एकदम सुंदर ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत. ती जागा खूप फेमस आहे आणि बघितल्या इतकं भारी वाटतं. तर मी सुद्धा असा छानसा ड्रेस घातलेला आहे. ॲक्च्युली हा ड्रेस मी 1 वर्षापूर्वी घेतला होता, पण माझं घालणंच झालं नव्हतं. तर म्हटलं चला आता स्वित्झर्लंडची ट्रिप करायची आहे, तर ड्रेस आहे तर हा वेअर करूया. रेड कलरचा आहे, लॉंग ड्रेस आहे आणि छान छान फोटोज रील्ससुद्धा मी शूट करेल. आणि तुम्ही जर मला अजून इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर कोमल ठोसरे माझा इंस्टाग्राम ID आहे, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. छान छान व्हिडिओज आणि पोस्ट मी टाकत असते. आणि इथे पाणी आहे, तुम्हाला माहीतच आहे जगातल्या सगळ्यात महागड्या देशामध्ये पाणी फ्री आहे. इथे जागोजागी असं तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे बघा, आमच्याकडे एक बॉटल होती, ती सुद्धा आम्ही भरून घेतली. हे बघा. तर चला मग आपण जायचं आणि परिबेला इथे. त्यांचं खेळणं चाललंय की तोरले फ्लावर्स. एक फोटो काढायला घेतले. खरं सांगू इतकं छान वाटतंय ना. आणि ते फ्लावर्स किती आहे? आज परिबेलाला पण छान मी असा फ्रॉक घालणार होते. आणि आपल्या मोठ्या माणसांचं कसं थोडी थंडी वाजली तर आपण ना थोडं सहन करतो, पण परिबेलाला कशी थंडी वाजू शकते आणि पावसाचे पण चान्सेस जास्त होते, म्हणून मी जीन्सच घातली होती त्यांना. एकदम छान छान त्यांना पण ड्रेसेस आणलेले आहे. पण तसंच झालं जसं ग्रीसला झालं होतं तसंच झालं. तिथं पण एकदम छान छान ड्रेसेस आणले होते, पण वेदरमुळे घालायलाच मिळाले नाही. करू बाबू तसं. हा आहे तो लेक. हा सुंदर लेक तुम्हाला दाखवायचा होता. आणि हा लेक इथे खूप फेमस आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम निळं पाणी आहे आणि अजिबात असं कचरा वगैरे काहीच नाही. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. आणि जाण्यासाठी आम्ही गाडीच्याच इथे पार्क केली. इतका सुंदर व्ह्यू आहे. समोर असं मोठं डोंगर आणि घरं, त्याच्यामध्ये असा हा सुंदर लेक. आणि जेव्हा पण असा स्नो पडतो तर हा लेक असा फ्रीज होऊन जातो. आणि जसं समर स्टार्ट होतं तर हा जो लेक आहे तर मग ते वॉटरी फॉर्ममध्ये येऊन जातो. हे बघा. तर जायचं तिकडे. आणि हे स्नोचंच पाणी आहे. जो फ्रोझन असतो ना तर त्याचं पाणी होऊन जातं ते. हा, थंडी वाजते तुला? हा, आपण आईस्क्रीम घेऊ. चला. हो ना, किती सुंदर दिसतंय. खरं आवडलं का तुला राहणी? आणि आता या लेक जवळ आपण थांबणार आहोत थोडा वेळ. आणि हो ना बाबू. आणि नंतर मग हा आजूबाजूला थोडाफार एरिया आहे ना बाबू. आणि मी विचार करते इथे बॉलिवूड मूवीचे शूटिंग किती छान होत असेल नाही का, जेव्हा पण असं स्नो असेल किंवा समर असेल तर ॲक्च्युली जेव्हा शूटिंग चालू असेल त्यांना पण इतके छान वाटत असेल नाही का सॉन्ग शूट करायला. हे बघा. किती रंगीबिरंगी फुलं आलेली आहेत. आणि हे नॅचरल फुलं आलेली, असं नाही का लावलेली आहे, नॅचरली आलेले आहेत हे फुलं. इथे खाली काहीतरी आहे. हा, आणि इथे खाली बघा जायला रस्ता सुद्धा आहे छोटासा. केअरफुली परी. हा, ये माझ्याजवळ राणी, तू ये, हात पकड माझा. ठीक आहे, मी त्याचा परीचा हात पकडतो. हा, तुम्ही हात पकडा परीचा, मी बेलाचा पकडते. काय नाही परी, हे नॉर्मल. त्या साईडला बघा बसायला सुद्धा आहे, पडू शकतो म्हणून बरं का. हे बघा, हा मोठा पाईप आहे सिमेंटचा. आणि ते जे स्नो असतो ना तर तो मेल्ट होऊन या पाईप.
तर आता आम्ही वादूजमध्ये आहोत. वादूज हे लिक्टनस्टाईनची कॅपिटल सिटी आहे आणि इथे जर्मन भाषा बोलली जाते आणि हे इथलं सिटी सेंटर आहे. तर परिबेलाला आईस्क्रीम खायची होती म्हणून आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललो आहोत. आणि इथे कुठे गेलं ते चर्च तिथे आहे. चर्च तिथे आहे. पण आता आहे ना बघितलं आम्ही काही शॉप्स बंद आहे, काही शॉप्स ओपन आहे. पण चला मग आता आम्ही हा थोडासा एरिया फिरणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहोत. चल परी आईस्क्रीम घ्यायची ना. चला बेलाचं कधीपासून चालू होतं आईस्क्रीम काय ग. तिथे कुठे शॉप्सच नव्हते ना. हो परी बेलाला छान आईस्क्रीम घेतलेली आहे. बेलाने स्ट्रॉबेरी फ्लेवरची घेतली आणि परीने स्ट्रॉचेला. आणि हे आहे पोस्ट ऑफिस हो लिक्टनस्टाईन मधलं. हो तर पोस्ट ऑफिस सोबत काही वस्तू सुद्धा आहे तिथे विकायला. हो पण आपण काय मध्ये जाणार नाही. इथे आपण पुढे जाऊन कॉफी घेऊ. आणि हे सिटी सेंटर आहे. तुम्हाला मगाशीच सांगितलं. बाबा हळू टिश्यू पेपर घ्यायचा आहे. मी टिश्यू पेपर देते दोघांना. बेला कधीची म्हणत होते आईस्क्रीम पण काही शॉप्स बंद होती आणि इथे काही शॉप्स बंद आहे, काही ओपन आहेत. तर मग घेतली आता फायनली. ओके दोघींनी घ्या टिश्यू पेपर. तुला पण देते. चला चला जॅकेट खराब नका करू. हा चला. शॉप्स बंद त्यामुळे एकदम असं शांतता वाटते ना. जास्त अशी गर्दी नाही आहे. मे बी इथे खूप टुरिस्टिक प्लेस नाही आहे. हा पण मग म्हणून नेचर वाईज तेवढी सुंदर आहे. जेवढी आपली स्वित्झर्लंड म्हणू शकतो आपण तेवढं सुंदर इथे सुद्धा आहे. पण स्वित्झर्लंड मला असं वाटतं थोडं कमर्शियलाइज झालेलं आहे, झालेलं आहे. त्यामुळे सगळं स्वित्झर्लंडला येतच फिरायला. पण जर तुम्हाला पॉसिबल झालं 1-2 दिवस तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील इथे सुद्धा येऊ शकतो. म्हणून तर फक्त जास्त लोक दिसत नाही कारण की फक्त 5-5.5 हजार लोकच आहे ना म्हणून जास्त लोक. हा चॉकलेट स्टोर. हो तर बेलाने मला ट्राय करायला दिलेले आहे आईस्क्रीम. बेला आंबट आहे. हो मॅग्नेट घ्यायचे आहे आम्हाला. आम्ही बघितलं तर ही काही डिझाईन सिमिलर वाटलं आम्हाला म्हणून हे थोडं चांगलं वाटलं. हे छान वाटलं आम्हाला सिम्पल. आणि तुम्हाला हे पण सांगायचं आहे का ही कंट्री खूप एक्सपेन्सिव्ह आहे. स्वित्झर्लंड सारखीच थोडी आपण म्हणू शकतो. मला असं वाटतं ही कंट्री स्वित्झर्लंडपेक्षा पण थोडी मला एक्सपेन्सिव्ह वाटते. कम्पेअर केलं तर स्वित्झर्लंडपेक्षा पण थोडी एक्सपेन्सिव्ह आहे ही कंट्री. चला आता मी पे करते. तर दुपारी सांगितलं जेवण करायचं आम्हाला. तर आम्ही तिथं परत बर्गर होता तर तो खाल्ला कारण की तेच तिथे अवेलेबल होतं. त्याच्यानंतर मग आम्हाला कॉफी प्यायची इच्छा झाली आणि ते ऑलरेडी आम्हाला खाऊन 2-2.5 तास झालेले आहे. तर म्हटलं कॉफीसोबत काहीतरी खाऊया. आणि इथे आम्ही क्रोसन घेतलेला आहे आणि इथे आहे मँगो चीज केक. तुम्हाला काय खायचं आहे? मँगो चीज केक का क्रोसान? नाही खायचं का ग बाई? तुमची आईस्क्रीम पहिले फिनिश करा तुम्ही. हे दू परीला ॲक्च्युली झोप येते. अर्ध्या झोपेतनं उठली ती. पण आईस्क्रीम आवडली ना तुला? ठीक आहे ट्राय करायचं. चला आपण ट्राय करूया. आणि याने बघा किती छान हार्ट. हो कॉफीवर बघा हार्ट शेप आहे. बाबू तुला घे ना एक तर ट्राय कर ना काय कर ना. नाही म्हणतो त्यांना आईस्क्रीम खायची. चला आता आम्ही कॉफी एन्जॉय करतो आणि नंतर बोलतो.
长得不一样。哎，别太往后了，大哥。大哥，你可以。太往后边马上看不着。哎。叫我买一个手机1万块。手机你这个问题，这个手机还得修。हे छान आहे ना एकदम. चल परी फोटो काढते मी. परी बेला तुमचा फोटो काढते. जे मेन अट्रॅक्शन आहे ना ह्या सिटीचं ते आहे हा कॅसल. तर बघा हा कॅसल आहे इथे सुद्धा बनवलेला आहे. इथे वरती तुम्हाला दाखवते बघा. हा हे बघा तिथे जाणं तर पॉसिबल नाही होणार आम्हाला, पण हा खूप जुना कॅसल आहे. हो हे बघा इथे सॅम्पल म्हणून त्यांनी बनवलेला आहे. पण बघा किती मस्त आणि हो ना खूप छान आणि एकदम तिथे कसं ब्रिज पण आहे. ब्रिज क्रॉस म्हणजे ऍक्च्युली वरती तो कॅसल कसा आहे तसं त्यांनी इथे खाली मेन्शन केलेलं आहे. म्हणजे वरती गेल्याच्या नंतर असं ब्रिज क्रॉस करून तुम्हाला असं जावं लागणार. हो हे बघा. चला हो विंडो सेंटर मध्ये पण जाऊया. हो चला चला बाबू. हळू पडशील राणी. हळू अगं 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 अगं. तर आपण बॉर्डर क्रॉस केलेला आहे. आता आपण स्वित्झर्लंड मध्ये आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत इंडियन रेस्टॉरंट मध्ये जेवण करण्यासाठी. आणि आम्ही बघितलेलं आहे एक रेस्टॉरंट, त्याचे रिव्ह्यूज पण खूप चांगले आहेत आणि ते ओपन सुद्धा आहे. तर काय काय रेस्टॉरंट बंद आहे, काय काय रेस्टॉरंट ओपन आहे. तर हे चांगलं आपलं दिसलं आणि आपले जेवढे पण इंडियन्स आहेत त्यांनी चांगले रिव्ह्यूज दिले. जेव्हा आपले इंडियन्स लोक चांगला रिव्ह्यू देतात तर समजून जायचं जेवण टेस्टी आहे. तर मग तसं बघून म्हटलं चला इथेच जाऊया. तर तिथे जाणार आहोत. आणि कारण की इथलं फूड तर आम्ही ट्राय करतच आहोत, पण मग आम्ही नेहमी म्हणतो 2 दिवस बाहेरचं आम्ही खातो, पण आपल्याला जेव्हा असं खूप जास्त भूक लागलेली असते तेव्हा आपलं भारतीय जेवण आम्हाला पाहिजे असतं. 2 दिवसानंतर आपल्या जेवणाची आठवण येतेच. आणि परिबेला पण मागे बसलेले आहेत ते बघा इथे. त्या पण झोपतील आता थोड्या वेळात. आता जाईपर्यंत आम्हाला वेळ तर लागणारच आहे, तोपर्यंत त्या झोपल्या तर झोपू शकता. तर चला आता आम्ही इंडियन रेस्टॉरंट मध्ये पोहोचतो आणि नंतर बोलतो. तुम्हाला मी मगाशीच म्हटलं आम्ही इंडियन रेस्टॉरंटला जाणार आहोत, पण ऍक्च्युली ते इंडियन आणि टर्किश असं मिक्स रेस्टॉरंट होतं आणि त्याच्यामध्ये व्हेज मध्ये फक्त 3च ऑप्शन होते, दाल मखनी, पालक पनीर आणि आलू गोबी. तर त्या भाज्या तर आम्हाला खायच्या नव्हत्या. तर मग मनोजला म्हटलं जाऊ द्या मग आपण पिझ्झाच खाऊ. तर आम्ही पिझ्झा खाल्ला आणि तिथे छोटंसं गार्डन होतं. परिबेला पण तिथे खेळत होत्या. तर परत आमचं तिथे एवढं लांब जाणं आणि परत तिकडनं येणं झालं असतं. आणि आपण ज्या कंट्रीमध्ये आलो, ज्या कंट्रीमधून आलो त्याच कंट्रीमध्ये होतं ते रेस्टॉरंट. आणि नंतर आम्ही विचार केला का परत जायचं परत यायचं आणि गाडीची चार्जिंग पण कमी होती, त्यामुळे मग आम्ही ते कॅन्सल केलं. अगोदर तुम्ही जिथे प्लॅन करतात ना का हे करायचं ते करायचं, पण मध्येच प्लॅन कॅन्सल होतो आणि दुसरंच काहीतरी ठरतं. आणि आमच्यासोबत तर हे भरपूर वेळेस होतं. तर आम्ही चाललो आहोत जिथे आम्ही कॅम्पिंग करत आहोत तिथे. आणि जायला 2 तास लागेलच ना आपल्याला. नाही आता 1.5 तास लागणार आहे जायला. आणि परिबेला तर गाडीमध्येच आता झोपून घेणार. आणि आम्ही सर्व खूप दमलेलो आहोत आणि कारण कंटिन्यू चालणं, खूप फिरलो आम्ही दिवसभर, खूप फिरलो, खूप चाललो. आणि असं दिवसभर जेव्हा तुम्ही असं फिरतात चालतात तर दमल्यासारखं होतंच. आणि स्पेशली लहान मुलं असतात तर मग असं त्यांच्या एनर्जीनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे त्या चालतायत तर थांबतायत, आपल्याला पण थांबावं लागतं. पण परिबेलाचं एक गोष्ट चांगली आहे, म्हणजे मी नेहमी सांगते तुम्हाला का त्या असं खूप म्हणत नाही आम्ही खूप थकलेलो आहोत किंवा आम्हाला म्हणजे आम्ही खूप दमलो आहोत, आम्हाला हे करायचं नाही किंवा चालायचं नाही, असं कधीच म्हणत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही त्या किती चालतायत, पण आम्ही मग त्यांच्यामध्ये त्यांना असं रमत रमत घेऊन जातो. किंवा हे बघ हे इथं असं झालं होतं, ते तिथं तसं झालं होतं, असं सांगता सांगता त्या दोघी चालतात. आणि तुम्ही बघितलं आम्ही जेव्हा डोंगरावर जात होतो तर तेव्हा सगळ्यात अगोदर बेलाच जाऊन पोहोचली होती तिथे. तर एवढी एनर्जी आहे त्याच्यामध्ये. तर चांगलं वाटतं जेव्हा मुलं पण आपल्याला साथ देतात अशा वेळेस, आहे की नाही. आणि सगळेजण म्हणतात पण की परिबेला खूप चालतात. हो आपल्याला ते नेहमी छान सपोर्ट करतात. हो म्हणून आम्ही या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो ऍक्च्युली. तर मग दमले थोडं दमलं जाऊया घरी. हो चला तिथे पोहोचतो आणि नंतर बोलतो.
शकता एवढा पाऊस येतोय आणि अजून 1 तास तरी बाकी आहे पोचायला. आणि काल रात्री असाच पाऊस पडत होता, एवढा जोराचा पाऊस पडत होता. आणि तुम्हाला मी समोरचं वातावरण दाखवते. इतकं धुकं आलेलं आहे, खाली जास्त काहीच दिसत नाहीये. इव्हन तिथे पण आणि इथे तुम्हाला सकाळीच दाखवलं का रस्त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे मग हळूहळू गाड्या जात आहेत. हे बघा तुम्हाला धुकं दाखवते बघा समोरचं. ॲक्च्युली एवढी भीती वाटते कारण की समोर एकदम धुकं आलेलं आहे, त्यामुळे गाडी एकदम स्लो चालवते. आणि तुम्हाला समोर हे बघा समोरचं वातावरण दाखवते. धुकं आलेलं आहे आणि समोरचं काहीच दिसत नाहीये. हो ना, हे बघा इथे पण आणि इथे पण समोर इतका जबरदस्त पाऊस झाला. इथे तर काहीच नाही, पावसामुळे झालं बाबू. ते बघा बघूनच एवढी भीती वाटते. हे बघा. तर असा होता आजचा दिवस आणि तुम्ही बघितलं येता येता इतका पाऊस लागला आणि खूप धुकं होतं. आणि टेंटमध्ये आम्ही सर्व ऑलरेडी सामान आणून ठेवलेलं होतं जे गाडीमधले असतं, डिक्कीमध्ये असतं. तर ते परत आम्ही गाडीमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर मग गाद्या वगैरे सगळ्या टाकल्या, कपडे वगैरे चेंज केले, परिबेलाचं आवरलं आणि त्यासुद्धा आता झोपलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि खूप दमलो आहोत आम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.